केंद्र सरकार संसदेत नीट आणि पेपर फुटीच्या घटनांच्या पृष्ठभूमीवर संसदेत सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक आणायला निघाले आहे। त्यानुसार गैरप्रकार किंवा पेपर फुटीत दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंतचा कारावास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद, परीक्षा गैरव्यवहारांची जलद चौकशी करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत आणि फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे सुनावणी, त्याचप्रमाणे परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानावर आधारित करण्यासाठी उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना अशी तरतूद आहे। भविष्यात हे विधेयक प्रभावी ठरल्यास ही निश्चितच उत्तम बाब म्हणावी लागेल। मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड मोठ्या आंदोलनामुळे हा विषय संसदेत ठेवण्यास सरकारला भाग पाडले, त्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई कधी होणार, हा मोठा प्रश्न आहे। लोकशाही व्यवस्थेचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे नागरिकांना आपले मत मांडण्याचा, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार। हा अधिकार केवळ संविधानाने दिलेला नाही, तर लोकशाहीचे प्राणतत्व आहे। जेव्हा विद्यार्थी, शेतकरी, कामगार किंवा कोणताही नागरिक शासनाच्या निर्णयांविरोधात शांततेने आंदोलन करतो, तेव्हा त्याला गुन्हेगारासारखी वागणूक देणे ही लोकशाहीची नव्हे, तर दडपशाहीची ओळख ठरते। नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील गैरव्यवहार, पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांमुळे देशात असंतोष निर्माण झाला। लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले असताना त्यांनी न्यायाची मागणी केली, चौकशीची मागणी केली आणि परीक्षेतील पारदर्शकतेसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। परंतु या आंदोलनाला समजून घेण्याऐवजी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर झाला। विद्यार्थ्यांना ताब्यात घेणे, लाठीमार करणे, अश्रुधुराचा वापर करणे किंवा अमानुषपणे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही लोकशाही सरकारला शोभणारे नाही। विद्यार्थी हा देशाचा शत्रू नाही, तो उद्याचा नागरिक, संशोधक, डॉक्टर, अभियंता आणि समाज घटक आहे। त्याच्या हातात दगड नसतो, तर स्वप्ने असतात। त्या स्वप्नांवर जर अन्याय झाला तर त्याने प्रश्न विचारणे हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे। तेव्हा शासनाने त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्याला धाक दाखवावा का? पेपर फुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी नाहीये, तर गुणवत्तेवर, मेहनतीवर आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या विश्वासावर झालेला हल्ला आहे। एका विद्यार्थ्यांचे अनेक वर्षांचे कष्ट काही मिनिटात व्यर्थ ठरतात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप असणे स्वाभाविक आहे। अशा वेळी शासनाने दोषींवर कठोर कारवाई करून विश्वास निर्माण करणे अपेक्षित असते, आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करून नव्हे। जर आंदोलक विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचे आरोप होत असतील तर त्यांची निष्पक्ष आणि न्यायालयीन किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे। पोलिसांनी कायदेशीर मर्यादा ओलांडल्या का? विद्यार्थ्यांवर अनावश्यक बळाचा वापर झाला का? त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले का? याचा सखोल तपास झाला पाहिजे। चौकशी केवळ औपचारिकता नसून सत्य बाहेर आणण्याचे साधन असावे। लोकशाहीत सरकारा विरोध करणारा प्रत्येक नागरिक राष्ट्रविरोधी नव्हे, तर शासनातील त्रुटी दाखवून देणारेच लोक लोकशाही अधिक सक्षम करतात। केंद्र सरकारने पेपर फुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतलाय, ही स्वागतार्ह बाब आहे। मात्र कायदे जितके कठोर असतील तितकी त्यांची अंमलबजावणीही प्रामाणिक असली पाहिजे। दोषींना शिक्षा आणि निरपराध विद्यार्थ्यांना न्याय या दोन्ही गोष्टी एकच वेळी साध्य झाल्या पाहिजे, अन्यथा कायद्यावरील विश्वास कमी होईल। देशातील तरुणाई आज रोजगार, शिक्षण आणि संधींच्या प्रश्नांची झुंज देत आहे। अशा काळात त्यांच्या मनात व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। नीट आंदोलनातील कथित अत्याचारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी झाली पाहिजे। दोषी अधिकारी असतील तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। विद्यार्थ्यांना दडपून नव्हे, तर त्यांचा विश्वास जिंकूनच देशाचे भविष्य घडवता येईल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।